नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्रीच्या अद्भुत चित्तवेधक रासायनिक नगरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपलं आयुष्य सोपं सरळ साधं मुळीच नसतं, पण मिळालेल्या आयुष्याचा एक सुंदर मनोरम दृश्य तयार करणं किंवा मिळालेल्या आयुष्याचं सोनं करणं हेच तर खरं जीवनाचं सूत्र आहे. हे जे मी सांगत आहे ते एक अद्भुत व्यक्तिमत्व की ज्या अद्भुत व्यक्तिमत्वानं आपल्या मृत्यूवर मात केली ते म्हणजेच स्टीफन हॉकिंग. अत्यंत दुर्दम्य आजार म्हणजेच मोटार न्यूरॉन डिसीज असताना, भयानक शारीरिक अपंगत्व असताना, सगळं शरीर निश्चित पडलं असताना, सगळे नर्व्स बंद झाले असताना, त्यावेळी काहीतरी नवीन करायला पाहिजे असं सुचणं हे कमी नाही. विद्यार्थी मित्रांनो, हेच ते स्टीफन हॉकिंग यांनी जगासमोर ब्लॅक होलचं म्हणजेच कृष्णविवरचं संशोधन केलं. त्याचबरोबर जनरल रिलेटिव्हिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स यांचं एकत्र करण्याचं काम केलं. जे डॉक्टर असं म्हणत होते की 2 वर्ष आयुष्य जगाल, त्याच वेळी त्यांनी मृत्यूवर मात करत तब्बल 30 वर्ष या आपल्या आयुष्याला घेऊन विज्ञानामध्ये आपलं अनमोल असं योगदान दिलं. तेच स्टीफन हॉकिंग, की ज्या स्टीफन हॉकिंगनी अनेक डॉक्टरेट मिळवली, अनेक नोबेल पुरस्कार मिळवले. अशा या व्यक्तिमत्वाला खरंच माझा मानाचा मुजरा. आज ते नाही आहेत, पण त्यांच्या कार्याला अभिवादन करतो आणि खरंच त्यांची जगण्याची जिद्द, त्यांनी केलेल्या मृत्यूवर केलेली मात या सगळ्यांचाच आदर्श घेऊन त्यांच्या डोळ्यासमोरचं ध्येय चिकाटी, जसं त्यांनी योगदान दिलं तसंच आपल्या आयुष्यामध्ये एक जबरदस्त आव्हान घेऊन आपण या विज्ञानाच्या युगात जाऊया आणि खरंच आपलं राष्ट्र बलवान राष्ट्र बनवूया. एक सायंटिफिक जग आपल्या भोवती निर्माण करूया आणि खरंच आपण भारत सुजलाम सुफलाम बनवूया. डिअर स्टुडंट, in previous lecture I finished reactions of amines, that is Gabriel-Thalamaerts synthesis and Hofmann's elimination. Today I am going to start the acylation of amines and carbylamine test. So let's start the first reaction. First reaction, acylation of amine. Acylation of amine. बानो, आपण पहिल्यांदा असायलेशन ऑफ अमाइन्स म्हणजे काय बघायचंय. काय आहे असायलेशन ऑफ अमाइन्स? लुक हियर. द हायड्रोजन atom attached to the nitrogen atom in amines is replaced by acyl group, that is RCO, or acetyl group, that is CH3CO. This reaction called as acylation of amines, called as acylation of amines. अगदी शॉर्ट मध्ये सांगायचं असेल तर हायड्रोजन present on nitrogen in amine is replaced by acyl group or acetyl group. This reaction called as acylation of amine. Do you understand? Yes, you can better understand. बानो, असायलेशन म्हणजे काय आपण बघितलं. मग आता मला
असायलेशन करायचंय, प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइनचं असायलेशन करायचंय बाय युझिंग ऍसिटिल क्लोराइड. लुक हिअर, लुक हिअर, लुक हिअर. Or acetylation of primary, secondary and tertiary amine by using acetyl chloride, म्हणून काय करायचंय बघा, मला ऍसिटेशन करायचंय कोणाचं, प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्स बाय युझिंग ऍसिटिल क्लोराइड. म्हणजे ऍसिटिल क्लोराइड वापरून मला प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरीचं काय करायचंय, ऍसिडेशन करायचं. कसं करायचं आपण बघूया ना. सो फर्स्ट लुक हिअर, फर्स्ट वन, acetylation of primary amine, acetylation of primary amine. Look here. So acetylation of primary amine means ethyl amine. Look here. First, when C2H5NH2 reacts with acetyl chloride, that is CH3COCl in presence of pyridine. What happen? काय होतं बघा, यातलं पहिल्यांदा यातला एक H आणि यातला एक H आणि Cl निघून जातो. म्हणजेच काय निघून गेलं बघा, HCl निघून गेला. राहिलं शिल्लक काय बघा, C2H5NH and this COCH3 join here. COCH3. So what is the name of the compound here? Acetyl group. N-acetyl ethyl amine. N-acetyl ethyl amine. This N-acetyl ethyl amine treated with again acetyl chloride. Look here. This C2H5NCOCH3 reacts with again acetyl chloride in presence of pyridine. What happened? Look here. This H and this Cl is removed away, means removal of again HCl and formation of this CH3CO joined to this N. So look here, C2H5N COCH3 means NN. Look here, NN diacetyl ethyl amine is formed. Look here, acetylation of primary amine, that is ethyl amine. When this ethyl amine reacts with acetyl chloride in presence of pyridine, it gives first N-acetyl ethyl amine. This N-acetyl ethyl amine treated with excess of acetyl chloride in presence of pyridine, it gives NN diacetyl ethyl amine. बानो ऍसिटिलेशन ऑफ प्रायमरी अमाइन बघितलं. आता आपण काय करायचं आहे, ऍसिटिलेशन ऑफ सेकंडरी अमाइन.
सेकंडरी अमाइन हे आपल्याला बघायचं आहे. Acetylation of a secondary amine by using acetyl chloride. Look here. So formula, that is secondary amine means diethylamine. Look here. When C2H5 twice NH reacts with CH3 COCl in presence of pyridine, what happen here? Look here. So this H and Cl is removed away, that is HCl removed away, remains C2H5 twice here N and COCH3. What is the name of the compound? N-acetyl, it is acetyl group, N-acetyl diethylamine. N-acetyl diethylamine. Look here once again. When diethylamine reacts with acetyl chloride in the presence of pyridine, it gives a N-acetyl diethylamine. So acylation of secondary amine. Third, look here, acetylation of tertiary amine. Acylation of a tertiary amine. बानो आपण काय बघितलं पहिल्यांदा? ऍसिडलेशन ऑफ सेकंडरी अमाइन बघितलं. आता मी काय बघणार आहे? ऍसिडलेशन ऑफ अ टर्शियरी अमाइन. लुक हियर. टर्शियरी अमाइन मीन्स ट्रायइथिलामाइन. लुक हियर. एग्जांपल C2H5 thrice N reacts with acetyl chloride in presence of pyridine. There is no reaction. बानो ज्यावेळेला ट्रायइथिल अमाइन म्हणजे टर्शियरी अमाइन, ट्रायइथिल अमाइन reacts with acetyl chloride, there is no reaction. Why? There is no hydrogen atom. There is no hydrogen atom on nitrogen. So there is no reaction happen here. बानो आपण acetyl chloride वापरून अमाइन्स आयसोलेशन केलं. मी आता दुसरे एक कंपाऊंड आहे तो म्हणजे ऍसिटिक अनहायड्राइड. ऍसिटिक अनहायड्राइड वापरून प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइनवर काय परिणाम होतो, त्याचं आचरण कसं होतं हे मी सांगणार आहे. सो फर्स्ट लुक हियर. ऍसिटिलेशन ऑफ प्रायमरी secondary tertiary by using acetic anhydride. बानो मी ऍसिडिक अनहायड्राइडचा वापर करून प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइनचं काय करणार आहे? ऍसिडेशन करणार आहे. सो फर्स्ट लुक हियर. फर्स्ट वन, acetylation of primary amine. प्रायमरी अमाइन म्हणजेच इथिलामाइन. त्याचं ऍसिटिक अनहायड्राइड वापरून कसं आयसोलेशन करायचं हे आपल्याला बघूया. सो फर्स्ट लुक हियर. C2H5NH2 reacts with
acetic anhydride. In presence of pyridine. In presence of pyridine. What happened here? Look here. 1H from NH2 and this acetyl group is removed away. Means removal of CH3 COOH, that is acetic acid. Acetic acid removed away. Then remains, look here, what is the remains? C2H5, here NH and COCH3. What is the name of the compound? N-acetyl ethylamine. N-acetyl ethylamine. N-acetyl ethylamine. This N-acetyl ethylamine reacts with excess of acetic anhydride. Look here. C2H5 N CO CH3 NH, that is name of the compound N acetyl ethylamine. Ethylamine reacts with acetic anhydride CH3 CO CH3 in presence of again pyridine. What happened here? Look here. This CH and CO acid group removed away. Means removal of acetic acid. Removal of acetic acid. Then what remains? Look here. This CH3CO group joined to nitrogen. So look here. C2H5 N CO CH3 CO CH3. What is the name of the compound? Look here. NN diacetyl ethylamine. Do you understand? Yes, you can better understand. बाळांनो, आपण प्रायमरी अमाइनचं ऍसिटिक अनहायड्राइड वापरून ऍसायलेशन केलं. आता मी सेकंडरी आणि टर्शरी अमाइनवर ऍसिटिक अनहायड्राइडचा काय इफेक्ट होतोय किंवा त्याची रिएक्शन कशी होते आपल्याला बघायचं आहे. सेकंड ऍसिटिलेशन of secondary amine by using acetic anhydride. बाळांनो, या ऍसिटिक अनहायड्राइडचा सेकंडरी अमाइनवर काय परिणाम होते आपल्याला बघायचं आहे. त्याचं ऍसिटिलेशन किंवा ऍसायलेशन कसं होतं आपल्याला बघायचंय. सो फर्स्ट लुक हियर. C2H5 twice NH, it is diethylamine. It reacts with acetic anhydride. In presence of pyridine. What happened? इथं काय होतं बाळांनो, यातला एक H, हा एक H आणि हा ऍसिटिल ग्रुप निघून जातो, म्हणजेच ऍसिटिक ऍसिड निघून जातं. CH3 COOH ऍसिटिक ऍसिड निघून गेलं. मग राहिलं शिल्लक काय बघा, इथं डायथिलामाइन आहे आणि CH3CO ग्रुप म्हणजे C2H5 twice N
CH3. मग याचं नाव काय ग? बघा नाव काय येणार आहे? एन ऍसिटिल हे डायइथिल आहे, डायइथिल आणि अमाइन म्हणजेच डायइथिल अमाइन. सो थर्ड लुक हियर. Acetylation of tertiary amine by using acetic anhydride. So look here the reaction. Look here. So triethyl amine, tertiary amine means triethyl amine. So C2H5 thrice N, it is a triethyl amine. Reacts with acetic anhydride. Acetic anhydride in presence of pyridine. What happened? Simple. There is no reaction. Why no reaction? Because no hydrogen atom present on nitrogen atom. Do you understand? Yes, you can better understand. बाळांनो, आपण ऍसिटिल क्लोराइड वापरून प्रायमरी सेकंडरी अमाइन ऍसिलेशन केलं. त्याचबरोबर ऍसिटिक अनहायड्राइड वापरून आपण ऍसिटिलेशन केलेलं आहे. आता ब्रेन पॉवर, यूज युअर ब्रेन पॉवर, तुमच्या पुस्तकामध्ये एक पॉइंट आहे. त्या पॉइंट मध्ये एक 2 रिॲक्शन्स आहेत. बघा, एन मिथिल ऍनिलीन रिॲक्ट्स विथ ऍसिटिल क्लोराइड. व्हॉट हॅपन लिहायचं आहे. ट्रायमिथिलामाइन रिॲक्ट्स विथ ऍसिटिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ पिरिडिन. व्हॉट हॅपन्स, काय होतंय ते लिहायचं आहे. या रिॲक्शन मध्ये काय होतं हे आपल्याला बघायचं आहे. पहिली रिॲक्शन बघा, एन मिथिल ऍनिलीन reacts with acetyl chloride. What happened? This CH and Cl removed away. Means in this reaction HCl is removed away and this CH3CO group joined to this N. Look here, CH3 N C6H5 and CO CH3 means acetyl group joined to this nitrogen. What is the name of the compound? Look here, N-methyl, N-phenyl acetamide. Look here once again. When N-methyl aniline reacts with acetyl chloride, what happened? Here this H and Cl removed, means HCl removed away, and the formation of CH3 NC6H5 and this COCH3 group joined to the nitrogen atom. So name of the compound is N-methyl N-phenyl acetamide. In second reaction, what happened? Here trimethylamine and acetyl chloride, it shows no reaction. Why it shows no reaction? Because the nitrogen does not contain hydrogen atom. बाळांनो, आपण ऍसिटिलेशन ऑफ अमाइन्स बघितलं. दुसरी रिएक्शन आपण बघणार आहे. ती रिएक्शनचं नाव आहे कार्बिल अमाइन टेस्ट किंवा हॉफमन कार्बिल अमाइन टेस्ट और हॉफमन कार्बिल अमाइन रिएक्शन. या रिएक्शन मध्ये काय होतं बघा, when aliphatic or aromatic
aromatic amines, that is a primary, means aliphatic or aromatic amine is primary, reacts with chloroform and alkali or potassium hydroxide, it gives carbylamine, or isocyanide. This reaction called as carbylamine test. और काय म्हटलं बघा यामध्ये, ॲलिफॅटिक किंवा अरोमॅटिक अमाइन जे आहेत, म्हणजे फक्त हे रिएक्शन जे आहे ही फक्त प्रायमरी, इट इज ओनली यूज्ड फॉर प्रायमरी अमाइन, इट इज नॉट फॉर सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन. So when aliphatic or aromatic amine reacts with chloroform and potassium hydroxide, it gives carbylamine or isocyanide. This reaction called as a carbylamine reaction or Hoffman-Carbylamine test. So look here, general reaction here, RNH2, it is a primary amine, reacts with chloroform and alkali, that is KOH, potassium hydroxide. What happened here? काय होतं बघा इथं काय होतं, तर पहिल्यांदा हा R आणि N यातला हा कार्बन काय करतो, या नायट्रोजनला जॉईन होतो. मीन्स हियर RNC means alkyl isocyanide. Name of the compound is alkyl isocyanide. Then remains, what happened here, 3KCl, and water molecule, how much water, look here, 3H2O, 3H2 is removed away, means water molecule removed away. Means when primary amine treated with chloroform or KOH, it gives alkyl isocyanide. So it is general reaction. Take an example, look here, R means that is a CH3 CH2 NH2, that is ethylamine. This ethylamine reacts with chloroform and potassium hydroxide. It gives first, look here, this CH3 CH2 and N, C carbon joined to nitrogen, means C2H5NC, that is name of the compound is ethyl isocyanide, and 3KCl and 3H2 is removed away. Means look here, when ethylamine treated with chloroform and potassium hydroxide, it gives ethyl isocyanide. It is a carbylamine test. Do you understand? Yes, you can understand. बाळांनो, आपण 2 रिएक्शन पूर्ण केल्या, ऍसिटिलेशन ऑफ अमाइन्स और आसायलेशन ऑफ अमाइन्स अँड कार्बिलामाइन रिएक्शन और कार्बिलामाइन टेस्ट. तुमच्या पुस्तकामध्ये यूज युअर स्किल हा एक मुद्दा आहे. त्या मुद्द्यानुसार 2 रिएक्शन तुमच्या समोर आहेत. पहिली रिएक्शन यूज युअर स्किल मध्ये काय आहे बघा, व्हॉट हॅपन व्हेन aniline reacts with chloroform and KOH. It is a carbylamine reaction. What happened in this reaction? Look here. Here, this carbon atom joined to nitrogen.
So first preparation, look here. Here, formation of phenyl NC means phenyl isocyanide. Phenyl isocyanide. Plus here 3K and 3Cl means removal of 3KCl and 3 water molecules are removed away. म्हणजे पाहणं पहिल्या रिएक्शन ही कार्बिल टेस्ट रिएक्शन आहे. यामध्ये ॲनिलीनची रिएक्शन जी आहे कुणाबरोबर झाली, क्लोरोफॉर्म आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर झाली. मग काय मिळालं तर फिनिल आयसोसायनाइड 3KCl आणि वॉटर मॉलिक्युल मिळालं. ही पहिली रिएक्शन झाली. व्हॉट हॅपन इन सेकंड रिएक्शन, लुक हियर. When it is ethylamine, this ethylamine reacts with benzoyl chloride. What happened? Look here. The 1H and Cl removed away, means HCl is removed away. So formation of, look here, C2H5N and here C6H5 means N-ethyl benzoamide. Name of the compound is N-ethyl benzoamide. So name of the compound N-ethyl benzoamide. In this way we complete the reaction. So dear student, I will stop here. We will meet tomorrow joyfully at next lecture. Till then, goodbye. Thank you very much.